यावर्षी हर्षवर्धन सदगीरनं साईड बदलली. बळी मामा हर्षवर्धन ठरवलं जरा मातीवरून काय जमतं का बघायचं आणि मातीवरून गेले. मातीवरून पहिला नंबर काढला आणि गादीवरती आले. पण तुल्यबळ असा आपल्या तालमीतला एकमेकाची खासियत माहित असला पंच म्हणून विशाल नाना देवकर शिवराज राक्ष बरोबर लढत आली. काय जमत नाही. 123 किलो वजनाचा पैलवान आहे आणि त्यांना कुस्ती कळते जमते. दिवस दिवस मैदानात पंच म्हणून काम पाहणारे. इकडे 2 महाराष्ट्र केसरींची कुस्ती लागली. सरपंच म्हणून काम पाहतायत विशाल नाना देवकर, तेही महाराष्ट्र चॅम्पियन, धाराशिव जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष. सोनू कुमार हरियाणा. सिकंदर शेख आणि सोनू कुमार शेवटची कुस्ती राहिली आहे. 5 मिनिटात जर तुम्ही दोघं नाही आलात तर तुम्हाला पैसे मिळणार नाही आणि कुस्ती करू देणार नाही. एवढं सगळं पब्लिक तुम्हाला बघायला थांबलंय. ह्या पब्लिकच्या जीवावर तुम्ही मोठे झालाय. ह्या पब्लिकच्या जीवावर मोठे झालाय तुम्ही. कारण हे पब्लिक कुस्ती बघायला येतं म्हणून पहिलवानाला किंमत आहे. आणि जर तुम्ही असा रुबाब करणार असाल तर हिथं ह्या आकड्यात हे चालणार नाही. मोजून 5 मिनिटं वेळ देणार. ही शेवटची कुस्ती समजून बंद करणार. पड कुणीतरी कडका निर्णय घेणार पाहिजेच्या महाराष्ट्रात. वारंवार पुकारूनही पैलवान येत नाहीत. दिवसभर उन्हातानाचे गावागाड्यातून आलेला वाडी वस्तीवर चाललेला प्रेक्षक वर्ग असतोय. त्यांची कदर कोण करणार हो? जनसमाजाच्या नाडीवरती बोट ठेवून काम करणारे, समाज हिताचा निर्णय घेणारे धनंजय दादा सावंत साहेबांनी सांगितलंय, वेळेत आला तर कुस्ती, नाहीतर तुमची मस्ती तुमच्या सोबत. 2 महाराष्ट्र केसरी आखाड्यामध्ये लढायला लागलेले आहे आणि याच कुस्तीला निलेश भाऊ गायवळ यांच्याकडून 5,000 रुपयाचं रोख बक्षीस आहे. वाह. जो जिंकेल त्याला 2 केसरी. शेवटच्या कुस्तीचा वेळ लावा म्हणून सांगितलंय. त्यातले 50 सेकंद दादा वेळ संपलाय. सिकंदर शेख, सोनू कुमार हरियाणा, आप अंदर आइए सोनू कुमार, आप जहां भी हो या से अंदर आइए सोनू कुमार. आणि पंच त्या कुस्तीला धनंजय दादा सावंत साहेब आणि सहाय्यक पंच राहुल डोके, शिवसेना युवा तालुका प्रमुख, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक आणि कंडारी गावचे सरपंच, अशा विविध आघाड्यावरती लिलया काम करणारे. आणि चालू कुस्तीला पंच विशाल नाना देवकर या धाराशिव जिल्ह्याचे अध्यक्ष. 1960 ते 1953 ते 1960 कुस्ती महोत्सव भरायचा, पण 1961 सालापासून मोहोळ घराण्याने महाराष्ट्र केसरीच्या गदेला महत्व प्राप्त करून दिलं. 1961 चा पहिला महाराष्ट्र केसरी दिनकर देहारी, 1962 भगवान मोरे, 1963 मैदानाने झालं, 64 आणि 65 गणपत खेडकर, 66 दीनानाथ सिंह. हनुमंतपुरी पैलवानचे पिताश्री नानासाहेबपुरी यांच्याकडून 200 रुपये बक्षीस कुस्ती निवेदनासाठी आलेले. धन्यवाद. 67 आणि 68 चंबा मोतना. आणि समोरून पटकाडून कब्जा घेतोय गोटीबंद तब्येतीचा पृथ्वीराज पाटील. 69 रुस्तमीन हरिचंद्र विराजदार मामा. काही घडू शकते, पापण्या तेवढ्या मिटू नका. बोला. 70 आणि 71 दादू मामा चौगुले. 72 73 लक्ष्मण वडार. 74 युवराज पाटील. कुश्ती छूटेगी नहीं पहलवान, आर पार कुश्ती करनी पड़ेगी आपको.
75 रघुनाथ पवार, 76 हिरामन बनकर, 77 मैदानाने झालं, 78 अप्पा कदम, सिकंदर शेख आत याओ, सोनू कुमार हरियाणा जल्दी अंदर आइए पहलवान। 79 शिवाजी पाचपुते, 80 इस्माईल शेख, 81 बापू लोखंडे, 82 संभाजी पाटील, आसगावकर, हो, 83 सरदार कुशल, 84 नामदेव मुळे, 85 विष्णू जोशीलकर, 86 गुलाब बर्डे, 87 तानाजी बनकर, मग प्रकाश बनकरला लिहिलं त्याचे चुलते, 88 रावसाहेब मगर, 89 90 आणि 91 मैदान हरणी झालं, 92 अप्पालाल शेख, सिकंदर शेख, 93 उदयराज यादव, 94 संजय पाटील, सोनू कुमार हरियाणा, 95 शिवाजी केकांत, 97 अशोक शिर्के, 98 गोरख सरक, 99 धनाजी फडतडे, 2000 विनोद चौगुले, 2001 राहुल काळभोर, 2002 मुन्नालाल शेख, हो 2003 आणि हर्षवर्धन सदगीर आक्रमक झालेले आहेत। 2003 दत्ता गायकवाड, 2004 चंद्रास निमगिरे, कुस्ती 2005 सुटणार नाही सईद चौस, 2006 अमोल दादा कोथोडे. सांगतायत कुस्ती सुटत नाही। या भागात खट्ट आणि काटा कुस्त्या, निकाली कुस्त्या झाल्या पाहिजेत, प्रेक्षक त्यासाठी आलेले असतात। 2007 आणि 8 चंद्रहार पाटील, 9 विक्की बनकर, 10 समाधान घोडके, 11 12 13 नरसिंग यादव, 14 15 16 विजय चौधरी, 17 अभिजित खटके, 18 बाला रफिक शेख, 19 हर्षवर्धन सदगीर आखाड्यात लढतो, जरा टाळ्या करा त्या पैलवानासाठी, टाळ्या। 20 आणि 21 कोरोनामुळे मैदान झालाय, 22 पृथ्वीराज पाटील, त्याच्यासाठी टाळ्या करा। 23 शिवराज राक्षे, 23 सिकंदर शेख आणि 23 शिवराज राक्षे, आतापर्यंत 47 महाराष्ट्र केसरी या महाराष्ट्राचे, आणि आखाड्यात 2 महाराष्ट्र केसरी लढताय। हे रंगलेलं मैदान, अनेक प्रेक्षक कुस्तीमध्ये आता तल्लीन झालेला आहे। का जगायचं आणि कशासाठी जगायचं ही कुस्ती शिकवते। आरोग्य धनसंपदा, पैलवान म्हणावं कोणाला, ज्ञान असून सुद्धा नम्र राहतो, श्रीमंत असून सुद्धा समाधानी राहतो, आणि ताकद असून सुद्धा या समाजावरती प्रेम करतो, याला या महाराष्ट्राचा पैलवान म्हणावं। हर्षवर्धन आणि सदगीर, एक चाकची पकड, हो घर बच गयो, आणि कलाजंग फिर भी बच गयो, दोनों बच गयो, टाळ्या करा टाळ्या। आता पृथ्वीराज पाटलांनी कब्जा घेतलेला आहे। मैदान बघावं तर परांड्याला जावं। लोकनेते तानाजी सावंत साहेबांच्या हे वाढदिवसाचं मैदान, या मैदानचे आयोजक आणि शिस्त बघावी तर ती परांड्याला जावी। राहुल भैया डोके यांच्या संकल्पनेचं मैदान साकार होत आहे। निश्चयाचा महामेरू, भूत जनाशी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमान योगी छत्रपती शिवाजी महाराज कोणाला म्हणायचं? जो 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव येसाजी, 2000 शत्रूंचे एकटा झुंज देतो पावनखिंडीमध्ये त्याचं नाव बाजी, हात तुटला तरी सैन्याशी एकटा टक्कर देतो त्याचं नाव तानाजी, 8 तासात दिल्लीवरून पुण्याला घोडा घेऊन येतो त्याचं नाव संताजी, शत्रूच्या छावणीत घुसून त्याचा कळस कापून आणतो त्याचं नाव धनाजी। काय नाव म्हणलं आताचं नाव काय? धनाजी। असे बरोबर। ठाण्या वाघाला एकटा सामोर जातो आणि त्याला उभा फाडतो त्याचं नाव संभाजी, आणि सर्वांना एकत्र करा की घेऊन टाळ्या स्वराज्य आता. निर्माण करतो त्याचं नाव शिवाजी। वाह! छत्रपती शिवाजी महाराज की जय। मोठ्याने आवाज घ्या। आणि पंच बाळासाहेब पडगण आखाड्यावरती आलेले आहेत। 1 नंबर कुस्तीसाठी आखाड्यात चला। नामदेव कोकाटे सर यांच्याकडून या कुस्तीला 500 रुपयाचं बक्षीस लागलेलं आहे। हिंदू मुस्लिम सिख ईसाई हमें सब भाई भाई, विवेकते नटलेला भारत देश, इथं गट नाही तट नाही जात नाही पंत नाही भेद नाही, प्रत्येक मंडळी मांडीला मांडी लावून बसलाय। हे रंगलेलं मैदान। 1 नंबरचे पैलवान आत येऊन वार्माप व्हा। वामन काका काशीद उपस्थित आहे, त्यांचं स्वागत आहे। सोनू कुमार हरियाणा खूप वेळ झालेला आहे,
आपण आत आला नाहीत. कुस्ती अहो ही छुटेगी कुस्ती नाही. सुटल नाही तर नाही सुटल, पण ते काय येत नाही तेवढं तरी विचारा की. हीच कुस्ती 19 तारखेला जामखेडला झाली होती. अतिशय प्रेक्षणीय कुस्ती झाली हीच कुस्ती. 19 फेब्रुवारीला हो जामखेड मुक्कामी हर्षवर्धन सदगीर आणि पृथ्वीराज पाटील पाऊण तास कुस्ती होती. सोनू कुमार आणि सिकंदर शेख आखाड्यात या. सुधाकर अप्पा कोकाटे माजी सभापती यांच्याकडून हनुमानपुरीला 500 रुपयाचं बक्षीस आलंय. हनुमान किंवा संतोष बक्षीस घेऊन जावा. सोनू कुमार पोऱ्या उंचीचा देखण्या तब्येतीचा आखाड्यावर आलेला आहे. हरियाणा केसरी किताबाचा मानकरी येतो. टाचणी पडल एवढा सुद्धा आवाज नाही. तुफानी लढती चालू आहेत. अतिशय शांततेत कुस्ती मैदान प्रेक्षक राजा पाहतोय. मुंगी शिराला जागा नाही. प्रेक्षकाला विनंती आहे घराकडे जाताना मनात संकल्प तयार करा, माझे बी घरात एक पैलवान तयार करल. ही कृषी काळाची गरज प्रधान आहे. भारत देश, विविधतेनं नटलेला हा भारत देश, विविधतेतून एकता त्याचं नाव कुस्ती आहे. अनादी कालापासूनची कुस्ती. रामायण घ्या, महाभारत घ्या, बायबल घ्या, कुराण घ्या, जैन धर्मशास्त्र घ्या, प्रत्येक शास्त्रात कुस्तीचा उल्लेख सापडतो. पुन्हा एकदा फ्रंट साल्तो लावण्याचा प्रयत्न सदगीर पैलवानचा हुकलेला आहे. सिकंदर शेख आत या. सिकंदर शेख आत या. तुमच्या जागेवर इथं दुसरीच कुस्ती खेळायला लागलेत लोक आता. कुस्ती करा. ही कुस्ती अनेक वेळा झालेली आहे. एकमेकाचा वीक पॉइंट, एकमेकाची मास्तर की एकमेकाला माहित आहे. कुस्ती मध्ये घ्या. ही कुस्ती गुणावरती जाईल. गुणावरती कुस्ती लागते पंचाच्या निर्णयानुसार. सिकंदर शेख आत या. हा शेवटचा पुकार आहे आपल्याला. 5 मिनिट निकाली कुस्तीला दिलेले आहेत. 5 मिनिटात निकाली कुस्ती करा, अन्यथा गुणावरती कुस्ती लागेल याची नोंद घ्या. समीर पठाण परंड्याचा पैलवान. 5 मिनिटाचा वेळ दिलेला आहे हर्षवर्धन सदगीर आणि पृथ्वीराज पाटील, नाहीतर कुस्ती गुणावर लावली जाईल. 3 लाख रुपये इनामाची कुस्ती आहे. संजय नाना गाडवे माजी नगराध्यक्ष आणि गौतम लटके सर यांच्या वतीने या कुस्तीचा इनाम आहे. शेवटच्या कुस्तीचा इनाम जाकीरभाई सौदागर घेऊन बसलेत, पण पैलवानच अजून येत नाहीत. त्याला काय करावं आम्ही. सुधाकर अप्पा कोकाटे यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कमिटीसाठी माजी सभापती यांनी माझ्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस दिलं आहे. दादा मी त्यांचा खूप खूप आभारी आहे. दादा आणि धनंजय दादा सावंत साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस. अहो राम असल्यावर काय कमी पडतंय. कुस्ती निकालीच होईल आणि निकाली हो बरोबर आहे. हे पहा धनंजय दादा सावंत साहेब म्हणतायत ही कुस्ती 3 मिनिटात निकाली करा. 3 मिनिटाचे 2च राऊंड असतात महाराज केसरीचे, त्यांना सगळं कळतंय. जर ही कुस्ती निकाली झाली तर 11,000 रुपये देतो. बायफॉल कुस्ती व्हावी आणि नाही झाली तर या दोघांकडून 25,000 घेणार. हा 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 असं आहे. भाऊंचं 5,000 रुपये त्या कुस्तीला. हो राहुल डोके यांचे 10,000 रुपये. हा
व्हायला पाहिजे. पृथ्वीराजनं कब्जा घेतलेला एकलंगी बसवण्याचा प्रयत्न चाललेला आहे. इकडं आकडा वाढायला लागलेला आहे. दानतदार माणसं कुस्तीवरती बक्षीस लावायला लागले. हा, राहुल मांडोलकर, भरत डाकोले, आप्पा करणे यांचं 5-5 हजार रुपये सगळं जमा करा आता. हा, कुस्ती झाल्यावर कोणाला सांगायचं पुन्हा. सेकंड काटा वरवर सरकायला लागलेला आहे. वक्त किसी के लिए रुकता नहीं हो तो चलता ही रहता है. हर्षद पैलवानी, पृथ्वीराज पाटील शांततेच्या काळामध्ये जास्त घाम गाळल्यानंतर युद्धाच्या काळात रक्त कमी सांडावं लागते. भाऊ बालाजी वस्तादचा भाऊ पुकारा घे. बालाजी वस्ताद मिस्किन 5,000 रुपये. बालाजी मिस्किन वस्ताद डोमगावचे माजी सरपंच, ऑल इंडिया चॅम्पियन यांचे 5,000 रुपये. 3 मिनिट संपले. 2 मिनिट संपले, शेवटचा 1 मिनिट. काय करावं लागतं वेळेत त्यांना माहित आहे सगळं. सिकंदर शेख आखाड्यात या. बरोबर. साहेब शिट्टी वाजली की ते दोघं जण सोडतील कुस्ती. गुणावरती कुस्तीला सुरुवात झालेली आहे. हा, आता गुणावरती म्हणजे ठरलेलाच इनाम आहे. 3 लाख. चड्डी धरायची नाही. आणि जर स्पर्धेच्या नियमानं तसं जर ढकलत बाहेर नेला तर गुण दिला जाईल. कुस्ती निकाली व्हायला पाहिजे. शिवाजीराव सावंत साहेबांचे कट्टर समर्थक, नालगावचे सुपुत्र, माजी सरपंच स्वर्गीय महादेव नवनाथ करळे यांचे स्मरणार्थ अंकुश करळे यांच्याकडून 500 रुपये बक्षीस. कुणाला पण निकाली कुस्तीला. आणि ओ आ गया जिसकी राह देख रहे हैं, ओ आ गया सिकंदर. कसं हल्लं प्रेक्षक आता. चल जल जल्दी. महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख गेली 4 वर्ष भारतीय कुस्तीच्या हृदयशास्त्रावरती विराजमान असलेला पैलवान. हाच तो मुकद्दर का सिकंदर, कुस्तीतला बेताज बादशाह सिकंदर शेख आखाड्यावरती आलेला आहे. आतमध्ये कोणी येऊ नका बरं का. बब्बर शेर आखाड्यात आलेला. चला पाठीमागा, पाठीमागा चला. हनुमंतपुरी आपलं बक्षीस घेऊन जावा. हनुमंतपुरी आतमध्ये कोणी येऊ नका. हनुमंतपुरी बक्षीस घेऊन जावा. आणि पाठीमागा सरा, सरा पाठीमागा. ह्या कुस्तीत आहे. आणि अति तटीची कुस्ती बराबरीवर सुटलेली आहे.